अ, नमस्कार मित्रांनो, मी विश्वजित सूर्यवंशी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहे किल्ले रोहिडावर. रोहिडाला विचित्रगड पण म्हणतात आणि ह्या किल्ल्याचं इतिहास वगैरे म्हणजे तर महाराजांचे स्पर्श ज्या किल्ल्याला लागलेत असा तो किल्ला आहे, किल्ले रोहिडा. आणि बाजीप्रभू देशपांडे आणि महाराजांची भेट याच किल्ल्यावर झाली ती. तर आपण ट्रेकला सुरुवात करतो आता. तर इथून पुढे जाऊ आपण आणि किल्ल्याची माहिती बघू. व्ह्यू म्हणायला गेलं तर खूप भारी आहे. डोळ्याचं पार न फेडणारा व्ह्यू म्हणजे असं, म्हणजे माझ्यासाठी तर तसा आहे तो व्ह्यू. तुम्हाला कसा दिसतोय माहीत नाही, पण जे ढगांची चादर वरती दिसतीये आणि गावाकडचं वातावरण दिसतंय एकच नंबर. या दिवसाची आठवडाभर वाट बघतो मी तर. सकाळ चांगलेच असतात माझ्यासाठी, पण ही संडेची सकाळ माझ्यासाठी खूप खास असते, कारण एकच दिवसांची मला सुट्टी मिळते. आठवड्यातला रविवार माझ्यासाठी सुट्टीचा असतो आणि हा असा दिवस, एखादा दिवस असा घालवला की नवीन काहीतरी केल्यासारखं वाटतंय. बरेच लोक म्हणतात की एक दिवस मिळतो घरी बसत जाणं थोडंसं, पण नाही मित्रांनो, थोडंसं असं बाहेर फिरलं आणि नवीन काहीतरी केलं की काहीतरी वेगळं वाटतंय. ठीक ना सागर, मला वाटत नाही तू बरोबर नेतोय. कुछ रास्ते भटकने के लिए होते हैं. आता बघू, ह्या साईडला असा रस्ता, ह्या साईडला असा रस्ता. हा काय उजव्या रस्ता आहे साईडला का? जाऊयात, नको डाव्या साईडला जाऊयात. डाव्या साईडला जाऊयात, हाच रस्ता आहे. अरे तू चुकीच्या रस्त्याने आणलं पण बरोबर आणलं. असंच असतं आयुष्यात, आपण फक्त रस्ते शोधले पाहिजे. शेवटी जिथं जायचं तिथं आपण जातोच. बाई मित्रांनो, आपण बाजारवाडीपासून ट्रेक चालू केलता. ही पायथ्याचं गाव बाजारवाडी नाव आहे गावाचं, तिथून आपण ट्रेक चालू केलता आणि आपण 25-30% वर आलो असेल. असं पण नाही म्हणू शकत की 50% वर आलो आहे. एक 30% वर आलो असेल आपण. आणि जो रस्ता आहे ना, तो म्हणजे असं चढ चढायचं आपल्याला, त्यामुळं ना भरपूर दम भरतो आणि थकल्यासारखं वाटतं थोडं. आणि आधीमध्ये अशी बाकडं ठेवलीत बसायला. तर आपण बसलो या ठिकाणी आणि आता पाणी वगैरे पिऊ. आणि सकाळी लवकर आल्यामुळं काय खाल्लं नव्हतं आम्ही, तर आता सागरनं बिस्किट वगैरे आणलेत, तर बिस्किट वगैरे खाऊ आपण आणि पुढच्या ट्रेकला चालू करू. सागर, काय म्हणायचं आहे का तुला? काय पहिल्यांदा खाऊन घेऊ. घेऊनच पोट भरले, पण पोट थोडंसं आता कावळे ओरडतात त्याच्यामुळे खावं लागेल. जाऊयात पुढं, बघूयात. भारी असेल वातावरण एकदम. ओके चालेल, खाऊ आपण काही जरा. मित्रांनो, आम्ही इथं बिस्किट वगैरे खात होतो ना, तर त्यावेळेस वागीश भाई गाठ पडला आम्हाला. आम्ही आमच्यातली थोडं त्याला खायला दिली बिस्किटं. मला नाही वाटत की तो आमची साथ सोडला आता शेवटपर्यंत. तर मित्रांनो, आपण गड्याचा 50% भाग चढलेला आहे आणि थोडंसं आम्ही खाऊन घेतलं, भूक लागलेली त्याच्यामुळं. इथली जी हवा सुटली आहे ना, ते तुम्हाला इथं आल्यानंतरच जाणवेल एक्झॅक्टली फील काय होते. अजून पण थोडी थोडी थंडी जाणवती आहे, म्हणजे सूर्य बराच वरती आला आहे आणि ऊन तुम्ही बघू शकताय. आणि हा आपला समोरचा गड, ज्याच्यासाठी एवढी धावपळ केली होती, तो गड आता समोर दिसतोय. पहिला दरवाजा समोर दिसतोय आणि आपण आत्ता आलेलो आहोत. आणि इकडचा जर व्ह्यू बघायचं झालं तर सूर्य समोर दिसतोय. आता तुम्हाला इकडचा व्ह्यू दिसेल असेल नाही, कारण समोरून सूर्याची किरण येतात आहे, पण व्ह्यू खूप भारी आहे.
खूप भारी वातावरण आहे. आणि चला बघूयात आपण. डॉगेश मित्र झालाय आमचा हा. येणार रे मित्रा, जायचं आता. चल उठ, चल जाऊ. तर मित्रांनो, तुम्हाला जसं मी खाली सांगितलं त्याप्रमाणे आपण गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ येऊन पोहोचलोय. गडाचा पहिला दरवाजा म्हणजे हा गणेश दरवाजा. प्रत्येक गडाला 2-3 असे दरवाजे असतात आणि प्रत्येक गडाचं बघितले पहिल्या दरवाजाचं नाव हे गणेश दरवाजाच असतं बहुतांश. तर हा तसाच गणेश दरवाजा. आणि गणेश दरवाजाचं जर तुम्ही बांधकाम बघत असाल तर एकदम भक्कम बांधकाम आहे त्याचं. असं वाटत नाही की नंतरची डागडुजी वगैरे केली असेल. आणि हा दरवाजा पण मस्त स्थितीत आहे अजून. आणि हे जे समोर तुम्हाला दिसतं हे बहुतेक शत्रूंनी हल्ला केल्यानंतर हत्तीने वगैरे डुसणी मारून नये, दरवाजा वगैरे तोडू नये त्यासाठी ते असावं बहुतेक. तर असं त्या दरवाजाचं वैशिष्ट्य आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण बऱ्याच लांबून चालत आलो आहे. बराच लांब आहे ते म्हणजे पायथा गडाचा. तर इथून असंच बघितलं ना आपल्याला वाटतं यार किती लांब आहे गड, आपल्याला जाणं होईल नाही होईल. पण खरं सांगायचं तर एवढं भारी वाटतं ना की गडावर आल्यानंतर एवढं अंतर आपण पार करून आल्यानंतर ते एक वेगळाच आनंद असतो. म्हणजे तो आनंद असं शब्दात तर सांगू शकत नाही मी, एवढा भारी वाटतं. आणि आपण आता ह्या दरवाजानंतर अजून एक दरवाजा लागतो. तर त्या दरवाजाजवळ जाऊन तुम्हाला त्या दरवाजा दाखवेल मी सगळा पुरेपूर. आणि गडावर वेगवेगळे स्पॉट आहेत. तर आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथली तुम्हाला माहिती देईल, मी सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि ह्या गडाचं एक म्हणजे महाराज आलते ह्या गडावर, ते बाजीप्रभूंना भेटण्यासाठी वगैरे आलते. आणि महाराज काय करायचे की बऱ्याच स्वराज्याच्या निर्मितीसाठी ज्या गुप्त चर्चा असायच्या किंवा आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर मीटिंग वगैरे असायच्या, तर त्या अशा सह्याद्रीत डोंगर रांगांमध्ये असलेल्या किल्ल्यांवरच करायचे ते. तर त्यामधला एक हा रोहिड आहे, त्याला विचित्रगड पण म्हणतात. तर आपण वर जाऊ आणि माहिती घेऊ पूर्ण गडाची. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी सांगितलं की गणेश दरवाजापासून आपल्याला अजून 2 दरवाजे सर करायचे. तर त्यातला हा दुसरा दरवाजा जो फतेपूर्व म्हणून ओळखला जातो. आणि ते जे तुम्हाला दरवाजाच्या वर जे शिलालेख दिसत तिथं आणि तो वाघासारखं वाटतं आणि ते हत्तीची सोंड दिसते, हे बहुतेक महाराजांच्या काळातलंच असावं. आणि दरवाजा पण अजून पण त्याचं बांधकाम एकदम भक्कम स्थितीत आहे. आणि आपण दरवाजाच्या आतल्या बाजून जाऊ आणि बघू की आतमध्ये काय काय आहे. आपण मित्रांनो, हा फत्तेबुर्जाचा आतली बाजू. आणि आतल्या बाजूला आल्यानंतर उजव्या बाजूला एक आपल्याला पाण्याचं टाकं दिसतं. ते वरून बघून वाटत नाही की हे पाण्याचं टाकं आहे. आणि याला पायऱ्या वगैरे पण आहेत, हे बघू शकता तुम्ही, पाण्याचं टाकं आहे. तर आपण दाखवतो तुम्हाला मी. आणि ह्या पाण्याच्या टाक्याचं वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा 12ही महिने या टाक्यात पाणी असतं. आणि अजून देखील पाणी या टाक्यामध्ये. तर आश्चर्यकारक गोष्ट आहे सागर, एकदम पाणी अजून त्या टाक्यात कसं. मित्रांनो, फत्तेबुर्जाच्या उजव्या बाजूला जे पाण्याचं टाकं आहे तिथून एक रस्ता बुर्जाच्या वर जाण्यासाठीचा आहे. मला दाखवतो मी. हा तो रस्ता जो बुर्जाच्या वर जातो. आणि इथं आल्यानंतर बुर्जाच्या वर एक ह्या गोल आकाराचा एक आपल्याला खड्डा दिसतो. म्हणजे हा कशासाठी वगैरे नाही सांगू शकत आता मी. आणि तुम्ही तिथं बघू शकता, तिथे एक होल आहे, इथे एक होल आहे आणि ह्या बाजूला पण होल आहेत आणि इकडं पण होल आहेत. तर बहुतेक इथून शत्रूंवर हल्ला वगैरे करण्यासाठी याचा उपयोग केला असावा.
ठीक आहे, आपण जाऊ पुढं. मित्रांनो, आपण आता सांगितल्याप्रमाणे फत्ती बुरुजावरून थोडं चालून पुढं आल्यानंतर आपण गडाच्या तिसऱ्या दरवाजाजवळ येऊन पोचतो. हा दरवाजा जर बघितला तुम्ही तर भक्कम स्थितीत आहे दरवाजा. आणि ह्या दरवाजाच्या दोन्ही साईडला, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला बघू शकता तुम्ही हत्तीचं शिर, म्हणजे त्या सोंडेवरून ओळखू येतं आपल्याला की हत्तीचं शिर दिसतं आपल्याला. दोन्ही बाजूला, डाव्या आणि उजव्या बाजूला आहे ते. आणि जर तुम्ही बघितलं हत्तीच्या त्या शिल्पाजवळ काहीतरी लिहून ठेवलं आहे तिथं, ह्या डाव्या बाजूला आणि इकडे या बाजूला उजव्या बाजूला. हे जे दिसतं हे बहुतेक पारशी भाषेतलं दिसतं, जे आदिलशाहीच्या काळातलं असावं. आणि तुम्ही जर इकडे डाव्या बाजूला बघितलं, हे दिसतं आपल्याला शिवकाळातील लिहिलेलं, शिवकाळातलं देवनागरी भाषेतलं लिहिलेलं दिसतं आपल्याला. तर मित्रांनो, ह्या दरवाजाचं बांधकाम अजून पण भक्कम स्थितीत आहे. आपण वर जाऊ आणि वरचा आजूबाजूचा परिसर, परत बाले किल्ला, वर असलेली मंदिरं वगैरे आपण व्हिजिट करू. मित्रांनो, ह्या तिसऱ्या दरवाजापासून थोडं पुढं आतल्या बाजून बघितलं तर हे दरवाजा लॉक करण्यासाठीचं असावं हे जे दिसतं आपल्याला. आणि मित्रांनो, आपण आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे गडाचा तिसरा दरवाजा म्हणजे सर्जा दरवाजापासून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला दोन बाजूला रस्ता दिसतात. एका बाजूला सदर आणि हनुमान मंदिर वगैरे दिसतं. हनुमान मंदिर जे आहे ते आत्ताच्या काळातलं बांधकाम आहे हनुमान मंदिराचं. आणि सदर आणि एका बाजूला राजवाड्याचे अवशेष दिसतात. फक्त तिथं अवशेष म्हणजे दगड वगैरेच राहिलेत, म्हणजे भिंती असतील वगैरे असं वाटतं. एवढाच भाग राहिला आता सध्या. तर आम्ही बसलो इथं सदरवर बसलो आहे, मी सागर आहे. विचार करतोय की त्या काळी कसं भारी वातावरण असेल, सगळे लोक वगैरे असताना, जे कसला म्हणजे काय असेल त्या काळचे दिवस ना. काय म्हणायचं सागर तुला? मी तर इमॅजिन करतोय महाराज ह्या गडांवरती येऊन गेलेले आहेत आणि इथूनच महाराज आले असतील. त्यांचं स्वागत, हा गड जिंकलेला आहे महाराजांनी जवळजवळ 1650च्या काळामध्ये. आणि जो तुम्हाला जे सांगितलं, जो स्वराज्यासाठीचा हिरा मानला जातो तो बाजीप्रभू देशपांडे, तोच हिरा राजांना इथे सापडलेले होते ते. आणि त्यांचा तर इतिहास तुम्हाला पावनखिंडीचा चांगलाच माहिती आहे. कसं झालं असेल स्वागत महाराजांचं इथं, काय भव्य दिव्य सोहळा असेल. आणि इथूनच ते आले असतील कदाचित, ह्याच सदरेवरती ते बसले असतील जिथं आत्ता आम्ही थोडासा वेळ घालवतो. थोडंसं इमॅजिन करून त्या गोष्टी आठवून थोडंसं भारी वाटतंय की इथूनच महाराज आले असतील. म्हणजे एक आदर्श ज्याला आपण मानतो ना त्या व्यक्तीला, आणि त्याच व्यक्तीबद्दल ज्यावेळेस आपण असा विचार करतो की अरे इथंच आले असतील, इथंच बसले असतील, इथूनच काहीतरी त्यांनी स्वागत झालं असेल, काहीतरी नवीन गोष्टी झाल्या असतील. भारी वाटतं बघून, असा इतिहास अनुभवून स्वतः तिथं असल्यासारखं वाटतं. कधी कधी इमॅजिन केलं की एकदम छान वाटतं. आणि अजून एक गोष्ट माहिती आहे का, त्या दरवाजावर जे तुम्हाला सांगितलं की 2 शिलालेख आहेत, एक जो आहे तो आदिलशाहीच्या काळातला आणि एक जो आहे तो शिवकाळातला आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणलं तर महाराज त्यावेळेस तो आदिलशाहीच्या काळातला शिलालेख मुजवू शकले असते. काय गरज होती ना की किल्ला असं पण आपल्या स्वराज्यात आला आहे, तर त्यांची निशाणी ठेवायची काय गरज होती. पण त्यांनी तसं नाही केलं. तेच आपल्याला माणुसकी दाखवून देतं की महाराज असे मानत नव्हते जातपात वगैरे, ते माणुसकीला मानत होते. त्या गोष्टीवरून आपल्याला समजून येते ही गोष्ट, है ना सागर? आपण बघू शकता आपल्या ज्या गोष्टी आहेत, इतिहास आहे किंवा ज्या देवांच्या मूर्ती आहेत किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत, त्या विटंबना केली जाते, बऱ्याच गोष्टी तोडफोड केली जाते. पण तो जसं विश्वजीने सांगितलं की तो शिलालेखांचा दगड काढला नाही, तिथं आपला दुसरा शेजारी लावला उजव्या साईडला, आणि डाव्या साईडला त्यांचा इतिहास तसाच ठेवला की ठीक आहे त्यांनी गड बांधला असेल किंवा त्यांनी जिंकलेला असेल आणि त्यांचा इतिहास त्यांनी ठेवला. म्हणजे ह्याच्यावरून एक वृत्ती माणसाची दिसून येते, एक विचार करण्याची पद्धत किंवा त्यांचा स्वभाव कळून येतो. भारी एकदम. चला मग आपण तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी दाखवायच्यात बऱ्याच. अजून राजवाड्याचे अवशेष झाले, परत ह्या गडाला काहीतरी 2-3 टाक्या आहेत, 2-4 बुरुज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी दाखवेल तुम्हाला. चला, सदरेपासून आम्ही आता पुढं चाललो आहे. राजवाड्याचे अवशेष वगैरे आहेत त्या भागात, तर राजवाड्याचे अवशेष दाखवतो तुम्हाला.
राजवाड्याचे अवशेष. घालून नाही जायला पाहिजे कारण हे समोर बोर राहते जुन्या भांड्यांचे अवशेष. आणि जर तुम्ही इथं बघू शकत असाल ही खरोखरच जुनी भांडी आहे तिथं. म्हणजे जुन्या काळाचं जातं जी दगडी आहे, दगडी जातं म्हणा. परत हे वरवटा असेल ना रे, हा पण वरवटा जुना. परत हे ते पोळ्या करतात ते हां. पाटा ना. हा, जुन्या काळात ते पुरण वाटायचे. पुरण वाटायचं ते. आणि ह्याच्यामध्ये आपल्या ज्या काही गोष्टी कूट बनवायचं असेल किंवा चटणी काढायची असेल तर ह्याच्यात म्हणजे सगळं कसं ना दगडाचं आहे एकदम प्रॉपर पद्धतीने. पण ह्याची तोडफोड झालेली आहे थोडी. तर ना मित्रांनो, भांड्यांचे अवशेष बघून झाल्यानंतर पुढे आल्यानंतर आपण शिरवले बुरुज तिथे येऊन पोचतो. तर हा समोरचा बुरुज आहे, आपण चाललो तिकडं. तुम्हाला दाखवतो बुरुज कसा आहे काय. हा बुरुज तुम्ही बघू शकताय मित्रांनो. ह्या ठिकाणाहून आपण खाली येतो आणि खाली आल्यानंतर म्हणजे समजत पण नाही की त्या बुरुजाला जाण्यासाठीचा रस्ता कसा आहे. म्हणजे बघा तुम्ही खाली उतरल्यानंतर ह्या ज्या पायऱ्या आहेत या ठिकाणच्या पायऱ्या आणि तिथून त्या पायऱ्या तिथून आपण बुरुजावर जाऊन पोचतोय. तर चला आपण जाऊ बुरुजावर. म्हणजे मित्रांनो, तुम्ही तिकोना किल्ल्यावरचा चुन्याचा घाणा बघितला असेल तसा सेम रोहिडा किल्ल्यावर पण हा चुन्याचा घाणा आहे. हा जो दगड बघू शकताय तुम्ही, हा दगड ह्यातून गोल फिरवायचा आणि जो चुन्याचं मिश्रण तुम्हाला जे सांगितलेलं मी तिकोना किल्ल्यावर सेम मिश्रण टाकून आपण आत्ताच्या काळात जे सिमेंट वगैरे यूज करतो तसं ते यूज करायचे गड बांधकामासाठी. ह्याला ना बैल वगैरे जोडून ते गोल फिरवायची चाक. तर हा बघू शकता अजूनसुद्धा ते शाबूत आहे दगड. तो जो चुन्याचा घाण्यासाठी जो दगड वापरलेला तो अजूनसुद्धा शाबूत आहे. मित्रांनो, चुन्याच्या घाण्यापासून पुढं आल्यानंतर हे आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसतं. आणि इथं जे टीम हडपसर दुर्ग संवर्धन जे लोक आहेत त्या लोकांनी चांगली कामं केलीत. म्हणजे एका साईडला कामापूर्वीचा आणि एका साईडला कामानंतरचा त्यांनी फोटो वगैरे टाकलाय. तर बघू शकताय म्हणजे भारी काम केलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं आपल्याला गडावर बघायला मिळतंय की ह्या गोष्टीत बाबा दुर्ग संवर्धन झालंय आणि काम केले. आणि ह्या पाण्या टाकीतनं अजून पाणी दिसते आपल्याला बघा. तर मित्रांनो, तुम्ही ओव्हरऑल सगळा गड बघितलाच असेल. आपण सगळा गड कवर केला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.